महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। मुंबई में मीनाताई ठाकरे के पुतले पर रंग फेंकने की घटना सामने आई है। इस कृत्य की चारों ओर निंदा की जा रही है। मंत्री गिरीश महाजन ने इस समाज में वैमनस्य फैलाने की साजिश के साथ ही दोषियों के खिलाफ सख्त कार्यवाही करने का भरोसा दिया है। जाणीवपूर्वक कोणी केलंय का कोणी माथे फिरू आहे, कोण आहे, निश्चित याचा तपास गृह खात्याच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून केला जाईल। माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा हा सगळा विषय अवगत आहे, आपल्याला कल्पना आहे। पण मला वाटतं ही विकृती आहे, जाणीवपूर्वक समाजामध्ये तणाव निर्माण करायचा म्हणून हे केलेलं आहे का कोणी विकृत माणूस आहे, वेडा माणूस आहे, त्याचा निश्चित शोध घेतला जाईल। मला वाटतं त्या ठिकाणी सीसीटीव्ही त्या ठिकाणी लागलेले आहेत, त्या माध्यमातून सुद्धा हे समोर येईल की हा कोण आहे आणि याचं करण्यामागचं कारण काय। पण मला वाटतं झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, पण यातून कुठेही ताणतणाव निर्माण होऊ नये, कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी, एवढंच आवाहन मी या ठिकाणी करतो। आणि निश्चित उप मुख्यमंत्री अजित पवार ने स्थानीय निकाय चुनाव में टिकट बंटवारे पर बोलते हुए कहा कि टिकट वितरण मेरे हाथ में है, मुझे दिल्ली जाकर से पूछने की जरूरत नहीं है। उनके इस बयान पर प्रतिक्रिया देते हुए महाजन ने निशाना साधा और कहा कि अजित पवार की पार्टी छोटी है और सिर्फ महाराष्ट्र तक ही सीमित है। लागत नाही, आमचा पक्ष हा स्ट्रॉंग होतोय दिवसेंदिवस आणि अनेक आदिवासी खासदार आमच्या पक्षामध्ये येत आहेत। असं त्यांनी तुम्हाला मारला इंडायरेक्ट। आमच्या पक्षामध्ये जे काही येत आहेत लोक त्यांना उमेदवारी डायरेक्ट मिळणार आहे, त्यांच्यासाठी आम्हाला दिल्लीला जावं लागत नाही। चांगलं, ठीक आहे। तुम्ही महाराष्ट्रापुरते त्यांचा पक्ष मर्यादित आहेत, त्यांच्या पक्षाचे नेते सर्वोच्च नेते तेच आहेत, त्यामुळे त्यांना अधिकार तो आहे। आमचा पक्ष देशभर आहे, अनेक राज्यामध्ये आमचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं म्हणणं त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे, कारण त्यांचा पक्ष महाराष्ट्रापुरताच मर्यादित, त्यांच्यापुरता मर्यादित आहे, त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे। वहीं दूसरी ओर आगामी कुंभ मेले को लेकर उठ रही चिंताओं पर प्रशासन ने भरोसा दिलाया है कि कुंभ मेले की चिंता किसी को करने की आवश्यकता नहीं है। सभी कार्य समय पर पूरे होंगे और कुंभ मेले का आयोजन भी भव्य रूप से किया जाएगा। मीनाताई ठाकरे के पुतले पर रंग फेंकने वाले को पकड़कर कड़ी सजा देने की मांग पर ऐसी घटना बर्दाश्त नहीं की जाएगी, ऐसा भी गिरीश महाजन ने इस वक्त कहा। इन तीनों मुद्दों ने आज महाराष्ट्र के सामाजिक और राजनीतिक माहौल में गर्मागर्म चर्चाओं को जन्म दिया है। कुंभमेळ्याची काळजी करू नका, कुंभमेळा अतिशय सुंदर, स्वच्छ, सुरक्षित होईल, त्याची काळजी आम्ही घेतो आहोत। त्याच्या सगळ्या बैठकी चाललेल्या आहेत, कामं चाललेले आहेत, टेंडर चाललेले आहेत, तो विषय आपण बोलूच नका। बरं, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार सक्षमपणे उभा आहे। आता अतिवृष्टीमुळे ज्या ज्या ठिकाणी त्याचं नुकसान झालेलं आहे, जमिनी वाहून गेल्या, पिकं नष्ट झालेली आहेत, त्यांनाही एनडीआरएफच्या नावाप्रमाणे त्या ठिकाणी मदत सरकार देत आहे। आम्ही स्वतः मंत्री म्हणून त्या ठिकाणी फिरतो आहोत, त्यामुळे मला वाटतं आता विरोधकांकडे काही राहिलेलं नाही। आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते मात्र आता मोर्चे काढतायत, काहीतरी आंदोलनं करतायत, उपोषणाला बसतायत। मला वाटतं शेतकऱ्यांविषयी पुतण मावशीचं प्रेम त्यांचं त्या ठिकाणी आहे। स्वतः सत्तेत असताना आमचे उद्धवजी 2.5 वर्षामध्ये कधी घराच्या बाहेर पडले नाही, कधी कोरोनाच्या काळामध्ये कोणाला त्यांनी कुठलं काय तुम्हाला काय लागतं, काय कमी काय जास्त हे बघितलं नाही। मिळालेल्या ते म्हणतात ना प्रेतावरचं टाळूवरचं लोणी खाणारं हा प्रकारच त्यांनी केला महापालिकेमध्ये। केवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्याच्या समोर आला, खिचडीतला आला, त्या डेड बॉडी मधल्या बॅग मधला आला आणि अनेक ठिकाणी असे भ्रष्टाचार त्याच्या समोर आलेले आहेत। अजूनही त्यांची काही मंडळी जेलमध्ये आहे। मला वाटतं त्यांनी या विषयावर न बोललेलं बरं। आता निवडणुका आहेत, पण निवडणुकीमध्ये सुद्धा जनता मतदारच त्यांना उत्तर देईल। असं म्हणलं की आरक्षणाच्या बाबतीत जर काही कमी जास्त केलं तर दसऱ्यानंतर आम्ही वेगळ्या पद्धतीनं आरक्षणाचा लढा पुढे चालू ठेवू। तर बघा, त्यांना काय होतं, त्यांना सरकारने दिलेलं आहे आणि ते कायदेशीर दिलेलं आहे। महाराष्ट्र बुलेटिन के लिए अतुल पवार, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।